नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उदय लाड आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार तुरीचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार तुरीचे बाजारभाव। पण येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार तुरीचे बाजारभाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार तुरीचे बाजारभाव। मग येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार तुरीचे बाजारभाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी तुरीची बाजारभाव पातळी ही सध्या आपल्याला 7,000च्या खाली येताना दिसते। यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये तुरीच्या उत्पादनात वाढ दिसत आहे आणि याच्यामुळे जो तुरीचा भाव आहे तो सध्या तुम्हाला कमी दिसतोय। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अवकेचा दबाव असल्या कारणास्तव येत्या 90 दिवसात तुरीच्या भावावर हा दबाव दिसणार। या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे असं की जो तुरीचा भाव आहे जोपर्यंत ही आवक सुरू राहणार तोपर्यंत दबावातच राहणार। मग तुरीचा बाजारभाव हा दबाव कधीपर्यंत दूर करण्यासाठी समर्थ होईल लक्षात घ्या। यंदाचं तुरीचं असणारं उत्पादन हे 36 लाख टनांच्या आसपास होऊ शकते। येणारी आयात ही 8 ते 9 लाख टन म्हणजे 44 ते 45 लाख टनापर्यंत आपण पोहोचायलो। आता इथं लक्षात घ्यायला पाहिजे की आपली गरज 47 लाख टनांची आहे, म्हणजे 2 ते 3 लाख टन आणखीन कमतरता आहे। या जर गोष्टीचा विचार केला तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, अवकेचा दबाव आहे तोपर्यंत तुरीचा भाव दबावत आहे। जसा जसा अवकेचा दबाव दूर होईल तसा तसा तुरीचा बाजारभाव सुधारताना दिसेल। म्हणजे जून महिन्यापर्यंत तुरीचा बाजारभाव तुम्हाला या ठिकाणी 6.5 ते 8,000च्या दरम्यान दिसेल आणि त्यानंतर तुरीच्या भावात चांगली तेजी येऊन बाजारभाव 9,000पर्यंत पोहोचू शकतो। म्हणजे तूर विक्री करण्याचा विचार जर मनात आपल्या असेल तर एकच सांगतो, तुम्हाला या 3 महिन्यात तूर विकायची आहे ना, तर तुम्हाला हमी भावावर तूर विकल्याशिवाय गत्यंतर नाही। सरकारचा हमी भाव 7,550 रुपये प्रति क्विंटल आहे। याच्यावर जर तूर विकली तर आपला फायदा होऊ शकतो। नाही तर तुम्ही जून महिन्यानंतर जर तूर सांभाळण्यासाठी सक्षम असाल तर तुम्हाला 8,500 ते 9,000 भाव मिळू शकतो। कारण आजही तुरीची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत राहणार आहे। मी वर्षभराचं सांगतोय। सध्या अवकेमुळे तुरीचा बाजारभाव हा दबावात दिसू शकतो। भविष्यात देशातील बाजारात तुरीचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।